नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आषाढी एकादशी येणारी सगळ्यांना आषाढी एकादशीचे व्रत जे आहे ते करायचंच आहे. बाकी एकादशी जरी नसेल करत तरी आषाढी एकादशी सगळ्यांनी करावी. त्या एकादशीला खूप महत्त्व आहे. म्हणजे ती एक एकादशी जर केली आपल्याला वर्षभर जे एकादशी आहेत त्या एकादशीचं पुण्यफळ मिळतं. त्यामुळे आषाढी एकादशी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की पूर्ण एकादशीचं आपल्याला पुण्यफळ मिळतं. तर यावर्षी आषाढी एकादशी जी आलेली आहे तर ती शनिवारी आलेली आहे 25 जुलै या दिवशी. एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते. म्हणजेच देव जे आहेत ते निद्रावस्थेत जात असतात. तर कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच 4 महिन्यानंतरच कार्तिक एकादशीला देव हे निद्रेतून जागे होत असतात. तर अशी एक धार्मिक मान्यता आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा कशी करायची आहे. तुळशीला विशेष महत्त्व असतं. आपण बघितलं असेल जेव्हा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला त्याचं पुण्यफळ हे मिळतंच. दिंडीमध्ये पण भरपूर बायका तुळशीची वृंदावनं डोक्यावरती घेऊन जात असतात. तर बघा तुळशीची एक अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची जेणेकरून की आपल्या तुळशी मातेचा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल. यासोबतच बघा या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता तुळशी यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती त्यानंतर ईश्वराची कृपा प्राप्त होत असते. तर बघा आपल्याला एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे की सर्वप्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून आंघोळ करायचं आहे. स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत. पिवळे वस्त्र शक्यतो परिधान करा. तुळशी वृंदावन स्वच्छ करा. छोटीशी कुंडी असेल तर तिला माती वगैरे लावून म्हणजेच आमच्याकडे पोतारा म्हणतात त्याला पोतारा द्या. माती चिखल वगैरे लागलेला असू शकतो तर ते व्यवस्थित करा. तुळशीभोवती पाणी शिंपडायचं म्हणजे आजूबाजूची जागा पवित्र होते. गंगाजल शिंपडा. तुळशीसमोर छोटीशी रांगोळी काढा. त्याच्यावरती हळदी कुंकू टाका. शक्य असल्यास आपल्याला तुळशीला सुंदर पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत. हळदी कुंकू तुळशीला अर्पण करायचं आहे. अगरबत्ती दिवा लावायचा आहे. गंगाजल असेल तर 2-3 थेंब गंगाजल टाका आणि त्यानंतर पाणी टाका. तर आपल्याला एकदम साध्या पद्धतीने आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. बघा तुळशीला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा प्रज्वलित करा. दीप अगरबत्ती ओवाळून घ्या आणि पिवळी फुलं अर्पण करा. तर बघा आपल्याला तांब्यामध्ये छान पाणी घेऊन तुम्हाला अर्पण करायचं तुळशीला. त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची. तुपाचा दिवा लावायचा. अगरबत्ती लावायची आणि काहीतरी आपल्या गोडधोडाचं नैवेद्य म्हणजेच तुम्ही एखादं फळ ठेवू शकता. साखर खडी साखर जी आहे ती तुम्ही ठेवू शकता. तुळशीला छोटासा नैवेद्य तुम्ही अर्पण करा. तुळशीला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा. त्यानंतर नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवणं हे अति महत्त्वाचं आहे. या दिवशी ज्या आपण आषाढी एकादशी आहे त्या दिवशी आपल्या तुळशीचं पान तोडायचं नाही आहे. तुळस तोडायची नाही. त्यामुळे एक दिवस अगोदरच आपल्याला तुळशी मातेचं जे पान आहे ते आपल्याला तोडून ठेवायचं आहे. फुलं वगैरे मिळतात तिथे तुळशी पण मिळते तिथून आणू शकतात किंवा झाडाचं आपण एक दिवस अगोदरच तोडून ठेवायचं आहे. तुम्ही तुळशीचं पान जे आहे ते आदल्या दिवशी संध्याकाळी कधी पण तुळशीचं पान तोडायचं नाही. दिवस मावळायच्या अगोदरच व्यवस्थित तोडून ठेवा. त्याला नख न लागता तोडा आणि कॅरीबॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये सगळ्यांकडे फ्रीज आहे फ्रीजमध्ये ठेवा. सुकणार नाही. हळदी कुंकू अक्षदा नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला तिथे बसून 11 किंवा 21 वेळेस किंवा 51 किंवा 108 वेळेस म्हणायचं आहे. किंवा ओम तुलसी नमः ओम तुलसी नमः ओम तुलसी नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा. आणि तुम्ही तुळशी वृंदावन असेल तर त्याला 1 प्रदक्षिणा घाला किंवा 3 प्रदक्षिणा घाला किंवा 11 घाला तुमच्या इच्छेनुसार. तर हा मंत्र जप करत तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे एकादशीला. आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे. विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीला सुद्धा आपण तुळशी अर्पण करत असतो. तर या दिवशी चुकूनसुद्धा आपल्याला तुळशी तोडायची नाही. अर्ध्या दिवशी तोडून किंवा फुलं मिळतात तिथून तुम्ही विकत आणली तरी चालेल. असं काही करू नका. तुळस तोडू नका एकादशीला. तुळशीची पण सूर्यास्तानंतर तोडायचीच नाही आहे. एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाहीत. तुळशीजवळ आपल्याला स्वच्छता ठेवायची. त्यानंतर तामसिक अन्न वगैरे घ्यायचं नाही. तुळशीला स्पर्श कधीही करू नका एकादशीच्या दिवशी. तर आपल्याला एकादशीच्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही आहे. मांसाहार करायचा नाही आहे. तर बघा काही लोक देवाला मानत नाहीत. या गोष्टी त्यांनीसुद्धा पाळाव्यात. नॉनव्हेज वगैरे खाऊन कधीही तुळशीला स्पर्श करू नका. या दिवशी तर आपल्याला हे नियम जे आहेत ते पाळायचेच आहेत. अशा सोप्या पद्धतीने जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा केली तर तुमच्यावरती
श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल, घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मकता येईल, त्यानंतर सगळं काही कळत नकळतपणे पाप झालेले असेल तर त्यांचा नाश होईल, आपली आध्यात्मिक उन्नती होईल आणि असं असतं ना की आपली मनशांती मिळते, कुटुंबामध्ये सुख ना. तर अशा पद्धतीने आपल्याला सोप्या पद्धतीने तुळशीची पूजा करायची. तर तुळशीच्या बाबतीत काही नाही, सगळी माहिती मी तुम्हाला शेअर केलेली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी काही शुभ कामामुळे तुमच्या घरामध्ये प्रगती होऊ शकते, त्यामुळे तुम्ही शुभ कामं करा, घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि मग आपल्या घरामध्ये दुःख अडीअडचणी जे आहेत तर ते येणार नाहीत. आपल्याला श्री विठ्ठलांची, त्यानंतर श्री विष्णूची आणि माता लक्ष्मीची आपल्याला एकादशीच्या दिवशी पूजा करायची आहे. नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल. तर तुळशीची पूजा पण तुम्हाला मी सांगितली आहे. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि हरिपाठ करा, संध्याकाळी भजन करा. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही आर्थिक मदतसुद्धा करू शकता, दानधर्म करू शकतात. अहंकार न ठेवता श्रद्धेने आणि आनंदाने तुम्ही स्वतःच्या मनापासून तुम्हाला हे दान करायचं आहे. तर एकादशीचं व्रत खरंच खूप महत्त्वाचं असतं. आपल्या सगळ्यांना एकादशी करणं शक्य नसतं. तर बघा, आपण आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या 2 एकादशी ज्या मोठ्या आहेत त्या केल्या तर आपल्याला पूर्ण वर्षभराची एकादशी केल्याचं पुण्यफळ मिळत असतं. तर बघा, चातुर्मासाची सुद्धा या दिवसापासून सुरुवात होत आहे, आषाढी एकादशीपासून. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहायची तर आपल्याला या गोष्टींचं पालन करायचंच आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.